अयोध्येमध्ये राम मंदिराच्या सुवर्ण कळसाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं। 161 फूट उंच कळसाची निर्मिती करण्यात आली। मंदिर संस्थांकडून या सुवर्ण कळसाची निर्मिती करण्यात आली। झी 24 तासकडे असलेल्या छायाचित्रातून याची भव्यता स्पष्ट होती। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले। बिहारच्या निवडणुका 2 ते 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। दिवाळी आणि छठपूजा लक्षात घेऊन निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। बाराबांकीच्या रामनगरमध्ये एका अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। नागपूरमध्ये पहिली विदर्भ T20 लीग 5 जून पासून सुरू होते। यामुळे विदर्भातल्या युवा क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सादर करता येणार आहे। जामठामधल्या स्टेडियमवर ही सर्व लढत होणार। नांदेडमध्ये घरकुलाची बिलं काढण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या आरोपावरून ग्रामसेवक आणि अभियंत्याविरोधात कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला। माहूर तालुक्यातल्या रुई इथल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला। अनेक घरकुल धारकांनी पैसे दिल्याचं ग्रामसभेत जाहीरपणे सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर। शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला ते उपस्थित राहणार आहेत। तसंच या लग्न सोहळ्यासाठी संजय राऊत, आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। मुंबई महापालिकेनं निवासी आणि अनिवासी इमारतींचं सर्वेक्षण केलं। यावेळी मुंबईमध्ये 134 इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आले। या धोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली। अमरावतीमध्ये शोध आणि बचाव पथकाकडून पावसाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात आलं। पूरस्थिती आल्यास पाण्यापासून बचावासाठी कुठलं साहित्य वापरता येईल याचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं। तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली। 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातल्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। बदललेल्या वातावरणामुळे राज्यातल्या कमाल तापमानात वाढ झाली। भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला। ईशान्य वायव्य, दक्षिण आणि मध्य भारतातल्या जवळपास 20 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँक कर्जदारांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले, कारण रिझर्व्ह बँकेचं पतधोरण 6 जूनला जाहीर होणार आहे। यावेळी गेल्या 2 वेळेप्रमाणे व्याजदरात थोडी तरी कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। रेपो रेटमध्ये 0.5% कपातीची शक्यता आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याला अखेर मुहूर्त लागला। इगतपुरी आमणे टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होईल। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली। या टप्प्यामुळे नागपूर मुंबई प्रवास वेगवान होणार आहे। मे महिन्यामध्ये जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली। महिनाभरामध्ये 2 लाख कोटींहून अधिक जीएसटी सरकारच्या तिजोरीत जमा झाला। देशांतर्गत व्यवहारामधून एकूण जीएसटी उत्पन्न 13.7% वाढून 1.50 लाख कोटी रुपयांवर आले। नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्यात आले। वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश आलं असून या परिसरातली वाहतूक आता सुरळीत होणार आहे। जळगावमधल्या वडजीमध्ये ग्रामपंचायतीनं गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावानं
5,100 रुपये पोस्टात फिक्स डिपॉझिट करण्याचा निर्णय घेतला. या योजनेची 1 जून पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. मुलाप्रमाणेच मुलगी सुद्धा कुटुंबासाठी महत्त्वाचा घटक असल्याचा संदेश यातून दिला जातो. संभाजीनगर शहर स्वच्छतेसाठी गेल्या 6 वर्षांमध्ये 200 कोटींहून अधिकचा खर्च करण्यात आला. तरी सुद्धा शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता पाहायला मिळते. 18 लाख लोकसंख्येसाठी फक्त 300 घंटागाड्या शहरात काम करतायत. पावसाळ्यापूर्वी कचरा संकलनाचं नियोजन न केल्यास साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. वाशीममधल्या रिसोड एसटी आगाराच्या ताफ्यामध्ये नव्या 5 बसेस दाखल झाल्यात. या आगारातले बस जुन्या आणि खराब झाल्या होत्या. तसंच या बसनं प्रवास करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आमदार अमित झनक यांच्या पुढाकाराने या आगाराला आता नव्या 5 बसेस मिळाल्यात. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. पैठण रोडवरच्या ढोरकीन गावाजवळ ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. आधीच शहराला 10 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे नागरिकांनी आता संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरीमध्ये निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड केलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 4,400 कोटी रुपये खर्च येणार आहे. सोलापूरमधल्या लांबोटीजवळ पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाईनमधून 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एकीकडे शहराला 8 दिवसात पाणी पुरवठा तर दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होती. सोलापूरमध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली. अनेक भागामध्ये तब्बल 8 दिवसानंतर पिण्याचं पाणी आले. त्यामुळे सोलापूरकर हैराण झाले. सिंहस्थाचा उल्लेख सनातन महाकुंभमेळा करण्याची मागणी त्र्यंबकेश्वरमधल्या श्री महंत भारद्वाज गिरी महाराज यांनी केली. पहलगाम हल्ल्यामध्ये नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी धर्म सांगण्याची गरज निर्माण झाली असं महंत म्हणतात. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तसंच पोलीस प्रशासन सज्ज झाले. जवळपास 1,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. एसटी बसेसच्या ताफ्यामध्ये 2,000 नवीन बसेस दाखल होत आहेत. त्यामुळे यंदा आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना नवीन बसेसनं सुखद प्रवास करता येणार. राज्यभरातून वारीसाठी या 2,000 नवीन बसेस धावणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज 340व्या आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्या अनुषंगानं देहू संस्थांच्या वतीनं तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची चांदीची पालखी आणि इतर पूजेच्या साहित्यांना चकाकी देण्याचं काम सुरू आहे. इस्कॉननं आयोजित कोलकाताच्या प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेत यावर्षी एक अनोखा आणि मोठा बदल करण्यात आला. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ सुखोई लढाऊ विमानाच्या टायरवर चालतील. या बदलामुळे गेल्या 48 वर्षांची परंपरा मोडली आहे, ज्यामध्ये बोईंग विमानाच्या चाकांच्या मदतीनं रथ ओढला जात होता. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. संबंधित महिलेवर गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू होते. नव्यानं सुरू झालेल्या कोरोनाचा कोल्हापूर जिल्ह्यातला हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झालाय. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येतात. या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतल्या नोंदणीमध्ये 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. माध्यमिक विभागाचे सहसंचालकांनी याबाबतची माहिती दिली. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात ICAIच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. CA परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येते.
पुण्यातल्या सीबीएसईच्या काही शाळांनी शासनाचा निर्णय मान्य केला। या शाळांनी 5 जूनऐवजी 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सीबीएसईच्या शाळांनी त्यांच्या सोयीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता काही शाळांनी शासनाच्या परिपत्रकानुसार 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। शासनाची महा ई सेवा केंद्राची मुख्य वेबसाईट बंद झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत। तर 3 जूनपर्यंत हे संकेतस्थळ बंद राहणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, डोमेसाईल असे अनेक दाखले आता तहसीलदारामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत। अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत। प्रशिक्षणानंतर अंगणवाडी सेविका मुलांना शिक्षणाचे धडे देणार आहेत। अंगणवाडी सेविकांना वर्षाचं प्रशिक्षण बंधनकारक असणार आहे। त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढणार आहे। सांगलीच्या कवठे महांकाळमधल्या अग्रणी धुळगाव इथे एक महाकाय मगर जेरबंद करण्यात आली। एका विहिरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मगरीचं वास्तव्य होतं, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। अखेर वन विभागाच्या मदतीनं मगरीला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अतुल्य गंगा ट्रस्टनं गंगोत्री ते हर्सिल दरम्यान प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला। पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील पट्ट्यामध्ये प्लास्टिक कचरा काढून टाकण्यासाठी पुढचे 5 दिवस ही मोहीम राबवली जाणार। नाशिकमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ कॉमन मॅन पोलीस शिल्प उभारण्यात आले। या अनोख्या शिल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। या शिल्पाकृतीच्या अनावरणाचा मान पोलीस कर्मचारी आणि एका कारागिराला देण्यात आला। लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारनं आता निकषानुसार छाननी करायला सुरुवात केली। आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। आता राज्य सरकारनं उत्पन्नाची पडताळणी सुरू केली असून त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून माहिती मागवली आहे। गडचिरोलीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। 26 मे पासून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे जमीनविषयक व्यवहार ठप्प झाले। पावसानं उघडीप दिल्यानं वाशिममधल्या शेतकऱ्यांनी हळद पॉलिशिंग आणि खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामं आता सुरू केलीत। ट्रॅक्टरला जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्यानं शेतकरी हळद पॉलिश करतात, त्यामुळे हळदीला आकर्षक झळाळी येत असून अनुकूल वातावरण कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल असा विश्वास शेतकऱ्यांना। नाशिकच्या निफाडमध्ये पावसाचा द्राक्षांना फटका बसलाय। पावसामुळे द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं द्राक्षांवर औषधांची फवारणी केली जाते। संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेतात शेतामध्ये आता मशागतीची कामं सुरू झालीत, त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत। पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामं लांबणीवर पडली होती, मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीची कामं सुरू केली आहेत। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर कांद्यांचे 120% उत्पादन झाले। त्यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे बेदाणा व्यवसाय धोक्यात आला। तयार केलेला बेदाणा सुकत नसल्यानं मोठ्या प्रमाणात बेदाणा खराब होतो, त्यामुळे बेदाणा व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले। त्यामुळे नुकसान झालेल्या बेदाण्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती। संभाजीनगरमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं 10 भरारी पथकं तयार केलीत। गेल्या वर्षभरात या भरारी पथकानं 44 दुकानांचे परवाने निलंबित केले, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान बंद होईल असा इशारा कृषी विभागानं दिला। नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या खात्यातून काढलेले 90,000 रुपये एका तरुणीनं लांबवलीत। बी बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी काढलेली रक्कम या तरुणीनं लांबवली। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून सध्या तरुणीचा शोध सुरू आहे। धुळे कृषी विभागाने 19 लाख रुपयांचं बनावट कपाशीचं बियाणं जप्त केलं। एका खासगी ट्रॅव्हल्समधून ही बनावट बियाण्यांची पाकिटं जप्त करण्यात आली। त्यावेळी कृषी विभागाच्या पथकानं वेषांतर करून कारवाई केली। अमरावतीमध्ये 13 लाखांचं प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं जप्त करण्यात आले। तब्बल 1500 पाकिटं एचटीबीटी बियाणं हस्तगत केले। दर्यापूरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। 24 तासात बियाणं जप्तीची दुसरी कारवाई। रविवारी गुजरातहून आलेल्या ट्रॅव्हल्समधून 25 लाखांचं प्रतिबंधित कपाशी बियाणं जप्त केलं होतं।